90 साली आम्ही पहिल्यांदा राज्याभिषेकालाच रायगडावर गेली होती की एक ध्यासच होता तो नाही किल्ले बघायचे आहेत म्हणून. एका वर्षात 100 किल्ले केले. भटकंती आणि अभ्यास आणि ध्यास करणारी माणसं आणि एन्जॉय करणारी माणसं असे 2 गट झाले त्याच्यामध्ये. ध्यास एकच आहे की हा वारसा आहे, हे स्वराज्य आहे, शिवरायांचे हे गडकोट आहेत. म्हणजे आमच्या आधीचे जी ट्रेकर मंडळी होती, जी अभ्यासक होते, जे तज्ज्ञ होते, त्यांनी आम्हाला शिकवलं. 3rd जनरेशनला आम्ही पुढे दिलंय. स्वच्छंद भटकंती करा हे छत्रपती शिवरायांचे स्वराज्यातील गडकोट आहे आणि हा वारसा पुढच्या पिढीला सोपवायचा आहे. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपली मराठमोळी संस्कृती परंपरा यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी ओळख तर मिळालीच आहे. त्याचाच एक भाग म्हणजे इथले गडकिल्ले. ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं, त्यांचं जतन केलं जावं, हा ध्यास मनी बाळगत मुंबईत राहणाऱ्या हमीदा खान यांनी आपल्या भटकंतीच्या म्हणजेच गिर्यारोहणाच्या प्रवासाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील त्यांनी आतापर्यंत 470 किल्ले सर केले आहेत आणि हा प्रवास त्यांचा अजूनही सुरू आहे. हा प्रवास नेमका कसा आणि कधी सुरू झाला, ही प्रेरणा नेमकी त्यांना कुठून मिळाली, आपण जाणून घेऊयात. जय शिवराय. माझं नाव हमीदा अनवर खान. भटकंतीची सुरुवात माझी 90 सालापासून झाली आणि लहान असताना शाळेमध्ये असताना जेव्हा आम्ही पिकनिकला जायचो, माझं शिक्षण धुळ्याला झालेलं आहे. तर तिकडे आमच्या घराजवळ ललिंग आणि सोनगीर हे किल्ले होते. म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे एक आकर्षण होतं आणि इतिहास हा माझा आवडता विषय होता. आणि मग माझी 10वी झाल्यानंतर आम्ही परत मुंबईला आलो आणि मुंबईला मग नंतर काही वर्षानंतर मला युथ हॉस्टेलला मी जॉईन झाली. युथ हॉस्टेलला ट्रेकिंगचा ग्रुप आहे. मग युथ हॉस्टेल बरोबर ट्रेकला सुरुवात केली आणि 90 सालापासून मग हळूहळू आपल्या मुंबईच्या जवळपास पनवेल, कर्जत इथे सगळे किल्ल्यांचीच रांग आहे. सह्याद्री आहे, किल्ल्यांची रांग आहे आणि या सह्याद्रीत भटकंतीला सुरुवात केली. किल्ला पाहता पाहता माझा पहिला ट्रेक 90 साली शिवराज्याभिषेक सोहळा असतो तिथीला 90 साली. तेव्हा मी पहिल्यांदा राज्याभिषेकालाच रायगडावर गेली होती आणि त्यावेळेलाच मला गड काय आहे ते माहीत नव्हतं, ट्रेकिंग काय आहे तेही माहीत नव्हतं. फक्त की बाबा राज्याभिषेक सोहळा आहे, आमचे मित्रमंडळी जात आहेत, मी त्यांच्यासोबत गेली होती. आणि मग तेव्हापासून जी भटकंतीला सुरुवात झाली आणि मग 98मध्ये जेव्हा मी प्रॉपर रायगड पाहिला, श्री अप्पा परब, मुंबईचे आमचे इतिहास अभ्यासक, आमचे गुरु अप्पा परब यांनी जेव्हा आम्हाला रायगड दाखवला आणि रायगडाचं महत्त्व आणि रायगड म्हणजे रायगडाचा इतिहास, आणि त्या क्षणी मी ठरवलं आप्पा बोलत असताना की आपण आतापर्यंत भटकंती करतोय, आतापर्यंत आपण फक्त किल्ले बघतोय, भटकंती करतोय. पण तेव्हाच एक ध्यास घेतला की एक निश्चय केला की आता मी किल्ले पाहणार म्हणून असं. आणि मग तेव्हापासून जी भटकंतीला सुरुवात केली प्रॉपर किल्ले बघायला. ह्याच्या आधी मी प्रस्तरारोहण करत होती, बऱ्याच सह्याद्रीमध्ये थोडंसं क्लाइम्बिंग केलं, पण मग ठरवलं की नाही आता किल्ले पाहायचे म्हणून. आणि तेव्हापासून मग जी सुरुवात केली किल्ले पाहायला, म्हणजे आपला ग्रुपसोबत आणि इतर मित्रांसोबत, इतर ग्रुपसोबत भटकंतीला सुरुवात केली आणि की बाबा फक्त हे किल्ले मला बघायचे आहेत म्हणून. आणि 99 साली मी एका वर्षात 100 किल्ले सर केलेले. प्रत्येक ठिकाणी जायचं, किल्ल्याचा अभ्यास, म्हणजे आधी आपण अभ्यास करूनच निघतो घरून आणि मग किल्ल्यावर काय वास्तू आहे, छायाचित्र संकलित, इतिहास, कसं गेलो, मार्ग कुठला होता, कसे गेलो, ह्या सगळ्या गोष्टींच्या मी टिप्पण्या करत गेली. म्हणजे नुसती भटकंती नाही तर ह्याच्यासोबत थोडासा आपल्या माहितीसाठी मी जेवढं काही मला संकलित करता आलं तेवढं मी करत गेलेली. एक मनात असं होतं ना की एक ध्यासच होता तो नाही किल्ले बघायचे आहेत म्हणून. आणि पहिल्या वर्षी जेव्हा 100 किल्ले झाले, एका वर्षात 100 किल्ले केले आणि एवढी क्रेज वाढलेली ना की काही झालं तरी जायचं. एकही शनिवार रविवार असा नव्हता की मी घरी असणार म्हणून, म्हणजे 99 साली. आणि दुसऱ्या वर्षी पण तसंच की आपल्याला किल्ले पाहायचे आहेत, मग जे जातील त्यांच्यासोबत जायचं, जे जातील त्यांच्यासोबत जायचं. आणि आधी मी म्हणजे लोकांना विचारायची मी तुमच्यासोबत येऊ का म्हणून.
मला तुमच्यासोबत घेऊन जाल का म्हणून. आणि मग नंतर सगळीजण मला विचारायला लागली, की तुम्हाला कुठे जायचं आहे? चल आम्ही येतो तुझ्यासोबत म्हणून असं. मग दुसऱ्या वर्षी 2000 साली की एका वर्षात माझे 150 किल्ले झालेले आणि त्याच्यामध्ये मी सागरी किल्ले इन्क्लूड केलेले. असं नाही की बाबा हे एक टीमवर्क आहे आणि आपण एकटं तर एकटी मी क्वचित म्हणजे असं मला काही पर्याय नव्हता म्हणून मी एकटी भटकंती केली आहे. जवळ-जवळ 70-80 किल्ले ह्या प्रवासामध्ये, आता 100 पण झाले असतील, मी एकटी फिरलेली आहे. तर म्हणजे फक्त एकच ध्यास की किल्ले पाहायचे. या एवढ्या वेळामध्ये मला हे पूर्ण करायचं आहे. मग मी टार्गेटच ठेवला होता आणि महाराजांच्या आशीर्वादाने माझे 3 वर्षात 350 झालेले. ती सुरुवात आम्ही जेव्हा घोडबंदरचा किल्ला आहे, तो आपल्या मुंबईपासून आता जवळ आहे आणि तेव्हा म्हणजे मला माहीत नव्हतं म्हणून आम्ही खूप असं लांबून ठाण्यावरनं फिरून गेलेलो, घोडबंदरचा किल्ला बघायला. आणि घोडबंदरचा किल्ल्याचं पण महत्त्व खूप आहे. आणि की बाबा वसईची मोहीम होती चिमाजी अप्पांच्या वेळेला आणि महाराजांनी सुद्धा आदेश दिला होता की या ठिकाणी एक गड बांधावा म्हणून घोडबंदर. एक महत्त्वाचं ठाणं आहे ते आणि महत्त्वाचा किल्ला होता त्या महाराजांच्या काळामध्ये सुद्धा. पण आपण एवढ्या जवळ असून सुद्धा म्हटलं जर का आपण ह्याच्यासाठी काही करू शकतो, तर आपण करूया. आणि माझं युनिट गोरेगाव युनिट आहे. त्या युनिटला मी सांगितलं की आपण संवर्धनाचं काम ह्या किल्ल्यावर करूया म्हणून. आणि सगळे बाकीचे जे मित्रमंडळी होते, शिवप्रेमी होते, त्याने पण आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही तो घोडबंदरचा किल्ला स्वच्छ करून म्हणजे खूपच तिकडे म्हणजे अगदी म्हणजे कोणी जात तर नव्हतं. पण घोडबंदरचा किल्ला आपल्या एवढ्या जवळ आहे, आपल्या हाकेच्या अंतरावर आहे आणि आपण ह्याच्यासाठी काहीतरी करू शकतो म्हणून. मग हे करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सुरुवातीला जेव्हा मी गेली होती, तर मला अक्षरशः म्हणजे मी जेव्हा जायची तर मला तिकडच्या महिला म्हणायच्या, की "बाय तू एकटी नको येऊस इथे" म्हणून. कारण आतमध्ये सगळं झाडी माजलेली आणि सगळी दुर्गंधी म्हणजे 2 नंबरला लोकं तिकडे जायची. सगळी घाण करून ठेवलेली आणि झाडी माजलेली, पत्ते खेळणारे, गांजा पिणारे आतमध्ये असायचे. तर म्हटलं, की "नाही मावशी, मला हा किल्ला स्वच्छ करायचा आहे आणि मला सगळ्यांची मदत हवी आहे." तर आधी तिकडची जी मुलं होती, गावात जी मुलं आतमध्ये क्रिकेट खेळायची, मी त्यांना संपर्क केला. किल्ल्याच्या बाजूला जी घरं होती त्यांना संपर्क केला आणि त्यांच्याशी थोडंसं बोलून त्यांना कन्व्हिन्स करून अक्षरशः म्हणजे दगडं वगैरे मारायची आम्ही आत गेलो तर. तर मग मला बायकांनी सांगितलं, की "तू एकटी जाऊ नकोस आतमध्ये आणि तू एकटी येऊ सुद्धा नकोस इथे. तुझं उद्दिष्ट काय आहे तरी चांगला असला तरी इथली म्हणजे तू समजून जा." तर मी माझ्या मित्रांना मग सोबत घेऊन जायला लागली. सुरुवातीला आम्ही त्या मुलांना कन्व्हिन्स केलं, गावातल्या लोकांना कन्व्हिन्स केलं. मग ग्रामपंचायत आहे तिकडे. ग्रामपंचायतीने अनेक शाळा आहे शेजारी. त्या शाळेने आम्हाला म्हणजे सहकार्य केलं. असं करून आम्ही तो किल्ला स्वच्छ केला आणि पहिल्यांदा म्हणजे त्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही त्या वर्षी 2000 साली घोडबंदरच्या किल्ल्यामध्ये आम्ही शस्त्र प्रदर्शन भरवलेलं. आणि अक्षरशः म्हणजे त्या शाळेच्या विद्यार्थी, गावातली मंडळी आणि आमची टीम अक्षरशः म्हणजे शिवशाही अवतरलेली घोडबंदरच्या किल्ल्यामध्ये आणि त्या सगळे मावळे तयार झालेले, ते वातावरण निर्मिती केलेली, फोटो प्रदर्शन ठेवलेलं आणि शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं. आता ते गिरीश जाधव सर, त्यांचा आता स्वर्गवास झाला. तर त्यांचे शस्त्र प्रदर्शन सगळ्या ठिकाणी असायचे. त्यांचं शस्त्र प्रदर्शन आम्ही ठेवलेलं. जेणेकरून घोडबंदरचा किल्ला आणि हा आपला इतिहास आणि हा वारसा लोकांपुढे घेऊन जायचा हा एक आमचा प्रयत्न होता आणि तो आम्ही यशस्वीरित्या पार पाडला. सगळ्यात पहिली गोष्ट काय असते ना, की आपण जरी लांबून जातो आणि लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही, तर अगदी प्रेमाने त्यांना म्हणजे ती गोष्ट मुद्देसूद समजून सांगणं, हे सगळ्यात पहिलं गरजेचं आहे. आपण बाहेरून जातोय, गाव त्यांचं आहे, ते स्थानिक आहेत. त्यांच्या मदतीशिवाय आपण काही करू शकत नाही. जरी आपली पॉवर असली, आपली टीम असली, तरी त्यांच्या सहकार्याशिवाय थोडंसं सहज शक्य होत नाही ते. आणि त्यांचं कोऑर्डिनेट असलं की खूप चांगल्या रीतीने ते होतं. आणि ती मुख्य म्हणजे ती गोष्ट त्यांना ही पटवून दिली, की हे जर का काम झालं, हे कार्य झालं, तर तुम्हाला सुद्धा त्याच्यामधून रोजगार मिळतो. किल्ल्यावर पर्यटक येतील
तुम्हाला सुद्धा एक म्हणजे तुम्ही इथे स्वच्छता राहणार, लोकांची वर्दळ वाढेल. आज किती गड असे आहेत, की आम्ही जाऊन गड स्वच्छ करतोय. त्यांचा उदरनिर्वाह आता गडावर जेवण मिळतं. म्हणजे आधी की बाबा म्हणजे त्यांचा सुद्धा रोजगार मिळतो आणि आपल्याला पण सोयीस्कर पडतं. गेली 33 वर्ष मी रायगडाला जाते आहे, राज्याभिषेक सोहळ्याला. म्हणजे हे नातं आमचं रायगडाशी जोडलेलं आहे. आणि फक्त राज्याभिषेकालाच नाही जात, तर वर्ष म्हणजे पूर्वी तर वर्षातून 6-7 वेळा म्हणजे किंवा 2-3 महिन्यातनं एकदा आमचं रायगडाला जाणं असायचं. तर गडावर जी वस्ती आहे, त्या लोकांशी एक जिव्हाळा निर्माण झाला. आणि म्हटलं की आपण राज्याभिषेकचा सोहळा आपण साजरा करतो आहे. आणि मुख्य म्हणजे राज्याभिषेक हा विषयच एक वेगळा होतो. रायगड आणि राज्याभिषेक सोहळा आणि आम्ही त्याला कनेक्टेड आहोत हा विषयच वेगळा होतोय. तर त्या सोहळ्याला म्हणजे तो सोहळा करणं आणि त्या सोहळ्याला आपण म्हणजे प्राधान्य देणं हे सगळ्यात पहिला मुद्दा होता. आणि ह्याला माणसं जोडली गेली, की हा राज्याभिषेक सोहळा आपण नेहमी जातो आणि हा तिथीलाच व्हायला पाहिजे. आम्ही तिथीला सगळी ट्रेकर मंडळी एक होतं, की एक असं होतं, की रायगड ट्रेकर मंडळीची पंढरी आहे, की राज्याभिषेकाला महाराजांना मुजरा करायचा आणि मग पुढे आपल्या वाटचालीला सुरुवात करायची. हे एक म्हणजे समीकरणच झालेलं ट्रेकर मंडळीचं. आणि आम्ही दरवेळेला राज्याभिषेकालाच जायचो. तर ते जिव्हाळा तो निर्माण झाला त्या लोकांमध्ये. आणि आम्ही आता गडावर जातो, तर आधी सगळे इंडिव्हिज्युअल जायचे. नंतर मग समिती, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ह्याला ही एक समितीची स्थापना केली आम्ही, गेली 28 वर्ष झाली. आणि मग त्याच्यामधनं अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही समिती जोडली गेली सगळ्यांना. आणि हा कार्यक्रम आपण तिथीला साजरा करतो. तर आपण 3 दिवस आपलं गडावर महाप्रसाद असतो. ते समितीने सुरुवात केलं. म्हणजे जेवण 3 दिवस आपलं जेवण, नाश्ता सगळं असतं. आणि मग त्याच्यामध्ये त्या कामामध्ये सहकार्य करणारी गडावरचीच मंडळी आहे, की त्यांच्या सहकार्याशिवाय हे काम सीधा वर घेऊन जाणं, म्हणजे सगळं गडावर जेवण करणं, सगळ्या गोष्टी करणं. तर त्यांच्यामुळे ते एक जिव्हाळा निर्माण झाला आणि त्यांना ती गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला, की हा गड आपला आहे. तुम्ही गडावर राहता, तुम्ही रहिवाशी आहात गडावरचे. मग आपण फक्त राज्याभिषेकाला फक्त यायचं आणि सण साजरा करायचा का, राज्याभिषेक सोहळा? आणि मग आपण होळीला, नवरात्रीला, आम्ही दिवाळीला सुद्धा जातो. शिवचैतन्य सोहळा आहे दिवाळीचा. तर शिवचैतन्य सोहळ्यामध्ये पहिली पंथी रायगडाला, म्हणजे महाराजांचा गड आहे. कुठलेही गडकोट असू दे, त्या अंधारात राहता कामा नये, हे एक उद्दिष्ट असतं आपलं. आणि आपण पहिली पंथी रायगडाला. आम्ही वसुबारसला रायगडावर जातो. म्हणजे पूजा विधी करतो, पंथी लावतो, कंदील बांधतो, गडावरच्या लोकांना फराळ वाटतो आणि आम्ही खाली येतो. आणि मग नंतर आम्ही आपल्या घरी आपण दिवाळी साजरी करतो. असंच नवरात्रीला सुद्धा. तर म्हटलं नवरात्रीला मी स्वतःच मनापासून म्हणजे एक सुरुवात केलेली, की दादा म्हणजे मला एक दिवस असंच वाटलं, की नवरात्री आली आणि अचानक मला असं म्हणजे थोडंसं हे झालं, की मी दादांना फोन केला. चंद्रकांत गोरे म्हणून आहेत रायगडावर. तर म्हटलं दादा, म्हणे ताई आज अष्टमी आहे. म्हटलं नाही, मला असं वाटतंय तुम्ही म्हटलं गडावर तर म्हणे आता निघतोय म्हणे. सकाळी 8च्या आधी मी त्यांना फोन केला. आणि म्हटलं दादा माझी ओटी भराल का शिरकाईला? तर ताई काय झालं म्हणे. म्हटलं तुम्हाला नंतर सांगेन, तुम्ही फक्त आता निघताना माझी ओटी घेऊन जा. तर म्हटलं की त्यांना मी समजून सांगितलं माझ्या मनात काय होतं ते असं. तर म्हणे ताई तुम्ही आम्हाला सांगतायत. तो माणूस अगदी म्हणजे तिकडेच भावूक झाला. आणि मग तेव्हापासून ती ओटी भरायला सुरुवात केली अष्टमीला. मग हळूहळू मी जेव्हा मी गडावर जायची, मग त्या महिलांना म्हणजे जवळ केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही नवरात्रीची पूजा तुम्ही करायला सुरुवात करा. कारण मी इथं येऊ शकत नाही आणि मी इतका 9 दिवस इथं येऊ शकत नाही. आणि मग तुम्ही सुरुवात करा आणि मी ओटी पाठवून देईन असं. तर मग नवरात्रीला मग सगळ्या महिलांना एकीने हो म्हणाली. मग तिला बघून दुसरी हो म्हणाली. आणि मग त्यांच्यासाठी ओटी पाठवायची. त्या महिलांना म्हणजे दिवाळीला आम्ही सगळं घेऊन जातो साहित्य. आणि त्यांना ते एक भेट म्हणून त्यांना देतो. पण त्यांना ते जेव्हा ती गोष्ट म्हटलं तुम्ही जेव्हा ही पूजा कराल, तुम्हाला काय म्हणजे अनुभूती येते,
तुम्हाला काय सुख वाटतंय ते तुम्ही अनुभवा आणि तुम्ही करा म्हणून. एकीने केलं, दुसरीने केलं आणि हळू-हळू आता सगळ्याच म्हणतात, "ताई आम्ही करू, तुम्ही निश्चिंत राहा" म्हणून. अशी ती सुरुवात झाली. तर म्हटलं देव सगळ्यांचा आहे. तुम्ही मनाभावाने केलं तर तुम्हाला खूप काही मिळतं. फक्त "देवा मला दे, देवा मला दे" तर देव देत नाही म्हटलं. आपलं पण कर्तव्य आहे, की आपण पण काय केलं पाहिजे म्हणून. ह्या अनुभूतीतून त्यांनी ती सुरुवात केली आणि आज म्हणजे मी फक्त फोन करते आणि सांगते त्यांना, की मला जाणं शक्य होत नाही. कारण आम्ही लगेच दिवाळीला जातो. तर मग पण माझं म्हणजे फॉलोअप असतो, की तुम्ही हे करतायत का म्हणून. पहिली माळ घट बसवतात. पहिली माळ, दुसरी माळ. 9 दिवस 9 माळा असतात आणि शिरकाई देवी आणि एक भवानी कडा आहे. तो म्हणजे तास दीड तास लागतो चालत जायला भवानी कडाला. त्या भवानी मातेची सुद्धा म्हणजे 9 दिवस पूजा करतात सगळ्या महिला. आणि आपली जी गडावरचे जे सिक्युरिटी आहे, जी मंडळी आहे, सगळे अगदी सहकार्य करतात. म्हणजे हा एक बदल, की मी एक छोटासा प्रयत्न केला आणि त्याला आज हे इथपर्यंत ते आलं आहे आणि आनंद होतो आणि यावर्षी आता 350वा राज्याभिषेक आता संपन्न झालाय देवाच्या कृपेने. तर देवीला म्हणून ओटी भरायला मी अष्टमीला मी जाणार आहे. एक हडसरचा छोटासा किस्सा सांगते. पावसाचे दिवस होते आणि मी हडसर निमगिरी करायचं होतं मला. निमगिरीला गेली, तर भरपूर पाऊस होता आणि खूप मोठं-मोठं गवत होतं. धावत-धावत फक्त त्या एवढ्या उंच-उंच गवतातनं जाऊन तो किल्ला मी करून आलेली आणि मला हडसरला मी गेली. हडसरला पण पाऊस होता आणि मी एकटी होती. तर थोडासा म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ. माझ्याकडे नाश्ता होता माझा. तर मी देवळात बसलेली. छोटंसं देऊळ आहे गडावर. म्हणजे रुळलेल्या वाटेनेच मी वर गेली. कोणी सोबत नव्हतं माझ्या आणि रिमझिम पाऊस पडत होता आणि अचानक एक गुराखी आला. एक गुराखी आला आणि देऊळ अगदी छोटंसं, एवढूसा दरवाजा आणि मी आतमध्ये बसून मी खाते. पाऊस होता म्हणून बाहेर आणि तो अचानक असा समोर येऊन उभा राहिला. म्हणजे मी प्रसंगावधान साधून मी लगेच बाहेर आली. देवळाच्या बाहेर येऊन उभी राहिली. आणि त्याला पण नाश्ता दिला. म्हणजे माझ्याकडे जे काय होतं ते दिलं खायला आणि त्याला सांगितलं, की आधी खाऊन घेते आणि म्हटलं मला नंतर गडफेरी करायची आहे. तर नाश्ता झाला आणि तो माझ्याबरोबरच होता आणि मी गडफेरी पूर्ण केली. त्याला मी पुढे ठेवलं आणि मी मागे राहिली. म्हणजे तू पुढे चल, मला वाट दाखव, मी तुझ्या मागे राहते. गड फिरून झाल्यावर त्या माणसाने अगदी म्हणजे मी एकटी होती आणि मी आता निघतेय. तर म्हटलं, "दादा तुमचे धन्यवाद. मला आता मी निघते म्हणून." आणि समोर आपल्याला रोड दिसतो, तिकडनं आपल्याला वाहन मिळतं. तर शेवटचा त्याने मला जो म्हणजे हे केलं, इशारा केला, तर मला अगदी म्हणजे राग आला. तर मला एकदम ती राग आला आणि मी दगड उचलला. म्हटलं, "आता मी तुला दादा म्हटलं आणि तुला म्हटलं शोभतं का असं बोलायला?" आणि मी दगड हातात उचलला आणि म्हटलं, की म्हणजे त्याला देणारच होती दगड उचलून, तर तो धावत सुटला. तर म्हणजे हे एक प्रसंग अवधान आपल्याला पाहिजे आणि एक म्हणजे त्यावेळेला मला ती म्हणजे अगदी मी रिॲक्ट झाली म्हणून सावरली. नाहीतर काय झालं असतं हे सांगू शकत नाही. आणि मग तेव्हापासून म्हणजे असं म्हणजे माझा तर थरकापच झाला, की हा कुठून मागून मी खाली उतरताना हा माझ्या मागून माझ्यावर झडप तर नाही ना घालणार, कारण ती वाटच तशी होती. मी पण आपली म्हणजे ती बॅग घेऊन जीव वरून जी धावत सुटली, तर खालच्या त्या म्हणजे पाय अडखळतायत, लागताय, तरी सुद्धा मी भीतीने म्हणजे अशी एवढी भरभर मी अक्षरशः मी धावत सुटली, की जोपर्यंत मला म्हणजे थोडंसं मी हाकेच्या अंतरावर मी जात नाही तोपर्यंत थांबायचं नाही म्हटलं. हा जर का गवतातनं कुठे बाहेर आला आणि मला मागून धरलं, तर म्हटलं काही सांगू शकत नाही. म्हणजे तेव्हा खूप अंगावर काटा आलेला, की असं होता कामा नये. आणि काही ठिकाणी तर अगदी म्हणजे एकटी आहे म्हणून अ, अगदी म्हणजे की रिस्पेक्ट पण तेवढा मिळाला आहे. मी ह्याला मुरुड जंजिऱ्यालाच गेली होती आणि साम्राजगड मला जायचं होतं. तर त्या रिक्षावाल्या मी रिक्षा केलेली म्हणजे मुरुड जंजिरा बघून आली आणि त्यांना रिक्षावाले होते एक, त्यांना म्हटलं, की मला साम्राजगडला जायचंय. तुम्ही मला साम्राजगडपर्यंत तुम्ही घेऊन चला आणि मला परत म्हणजे ह्याला जायचंय मग अलिबागला जायचंय. मग मला एसटीकडे तुम्ही सोडा. त्याची ठराविक रक्कम त्याला सोपवली. ठरवली म्हणजे असं. तर तो आला माझ्याबरोबर. पण मी साम्राजगडावर पण तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे असं फक्त गडावर
थोडेसे अवशेष आहेत. मी गेली बरं आणि तो खाली थांबला. तर नंतर त्याला असं वाटलं, की ही एकटी गेली आहे म्हणून. तर तो माझ्या मागून वर आला आणि माझं तोपर्यंत झालं होतं बघून. म्हणजे असं आणि माझ्या मनात ती भीतीच ना, की हा म्हणजे मी एकटी आणि हा वर आला म्हणून. तर म्हणतो की म्हटलं, "आप क्यों आए ऊपर? मैं आ रही थी, हो गया." तो बोलता, "मैडम यहाँ तो कुछ भी नहीं है, आप क्या देखने आए हो?" मैं बोली, "नहीं, ये किला था और ये बहुत इम्पोर्टेंट था। इसका ये महत्व है, इसका ये इतिहास है।" बोलता, "हम इतने सालों से लेकिन हम कभी ऊपर आए नहीं।" बोले, "आप क्यों आए?" तो बोलता, "नहीं, आप हमारे मेहमान हो आणि आमची जबाबदारी आहे म्हणे तुम्ही माझ्या रिक्षामध्ये आलात. तुम्ही बराच वेळ झाला तुम्ही आलात नाहीत म्हणून म्हणे मी वर आलो तुमच्यासाठी." आणि तो माझ्याबरोबर आला आणि मला बस स्टँड म्हणजे बस जिथे मिळेल तिथे तो बस येईपर्यंत तो माझ्यासाठी थांबला आणि मी अलिबागला आले. अशी गोष्ट होता. फक्त माझी ताई मला सांगायची मी जेव्हा क्लाइम्बिंगला जायची आणि एकदा प्रॅक्टिस करताना पडलेली, हनुवटी फुटलेली. तर ओरडली होती, की "तुम्हाला म्हणजे तुम्ही जातायत आम्हाला माहिती आहे, पण असं काय करून घेऊ नका, की तुम्हाला त्रास होईल म्हणून." आणि कधीच विरोध केला नाही. कारण माझी आई स्वतः मला म्हणजे सपोर्ट करायची. बहीण मला हे करायची. फक्त काळजीपोटी ती सांगायची, की "असं काही करू नकोस म्हणून की तुला त्रास होईल त्या गोष्टीचा." फक्त तुम्ही भटकंतीसाठी जात असाल ना, हा म्हणजे आता वेगळा प्रकार झालाय. एक थ्रिल झालंय. भटकंती आणि अभ्यास आणि ध्यास करणारी माणसं आणि एन्जॉय करणारी माणसं असे 2 गट झालेत ह्याच्यामध्ये. तर म्हटलं की जे एन्जॉय करायला जातायत त्यांनी पूर्ण प्रिकॉशन घ्या, अभ्यास करा आणि शक्यतो गाईडला सोबत घेऊन जा. कारण त्याच्याशिवाय आता हा निसर्ग आहे आणि रस्ते आपण चुकू शकतो किंवा काही इन्सिडन्स होऊ शकतो. आपल्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे काही वेळेला आपल्याच हातून नकळत काहीतरी चूक होते. दक्षता बाळगा आणि जी भटकंती करणारी माणसं आहेत त्यांचा तो ध्यासच आहे. त्यांना हा इतिहास जगायचा आहे. आपण जेव्हा गडावर जातो, त्या मातीला आपण जेव्हा त्या वास्तूला आपण स्पर्श करतो, तर आपल्याला एक वेगळी अनुभूती येते. हे प्रत्येकाने आपल्या घेण्यावर आहे, की मी एका गडावर जाते, तर मला काय अनुभूती येते आणि मी तिकडनं काय घेते. कोणाला निसर्ग आवडतो, कोणाला वास्तू म्हणजे इतिहास आवडतो, कोणाला वास्तूचं निरीक्षण करायला आवडतं. वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्याचा अभ्यास करतो. मला जी गोष्ट हवी आहे, मी ती गोष्ट तिकडे शोधत असते आणि ह्या प्रकारे आपण ती वाटचाल करत असतो. फक्त स्वतःची काळजी घ्या, ओव्हर कॉन्फिडन्स नको. निसर्ग हा कोणाला म्हणजे माफ करत नाही. त्याचा ऱ्हास होऊ देऊ नका. जोपासण्याचा प्रयत्न करा आणि भटकंती करा. ह्या पलीकडे म्हणजे की बाबा म्हणतात ना, की ही माझी आवड आहे, हे माझं पॅशन आहे आणि आपसुकच ते कसं आलं मलाच आता कळत नाही. फक्त एकच आता ध्यास एकच आहे, की हा वारसा आहे. हे स्वराज्य आहे. शिवरायांचे हे गडकोट आहेत. महाराजांनी म्हणजे हे आपल्याला स्वराज्य खूप कष्टाने मिळालं आहे. किती मावळ्यांचं रक्त तिकडे सांडलंय. असंच नाही आपल्याला म्हणजे हे मिळालेलं आहे आणि ही आपली धरोहर आहे, ही आपली संस्कृती आहे. ही आपल्याला जोपासायची आहे आणि ही जर का आज आपण जोपासली, तर आपण पुढच्या पिढीला ते दाखवू शकतो. आज काही बरेचसे किल्ले आहेत. 650 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहे याची नोंद आहे. अजूनही काही नवीन किल्ले आपल्याला म्हणजे अजून म्हणजे जे अज्ञात आहेत ते आता उजेडात येतायत अभ्यासाद्वारे. तर फक्त की हा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. मग पुढे घेऊन जायचं पुढच्या आम्ही मिडल आहोत. म्हणजे आमच्या आधीचे जी ट्रेकर मंडळी होती, जे अभ्यासक होते, जे तज्ञ होते, त्यांनी आम्हाला शिकवलं. आम्ही तो प्रयत्न केला, की आम्ही काहीतरी ह्याच्यातनं शिकावं म्हणून आणि ह्याचं संवर्धन करावं आणि आज हे 3rd जनरेशनला आम्ही पुढे दिलंय, की हे आता तुम्ही करा आणि खूप चांगल्या रीतीने गडकोटांचं संवर्धन सगळीकडे खूप चांगल्या रीतीने होतंय आणि ह्याला शासनसुद्धा महाराष्ट्रातली जनतासुद्धा सगळीजणं म्हणजे इनफॅक्ट चांगला मिळतोय, की गडकोटांचं संवर्धन आता चांगल्या रीतीने होतंय. तर हा वाटचा आपण पुढच्या पिढीला, तुमच्या मुलांना तुम्ही दाखवाल, की हा गड आहे म्हणून. एवढं तरी राखलं पाहिजे. सध्या माझं एम.ए. हिस्ट्री झालेलं आहे आणि मी स्क्रिप्ट शिकली. मोडी आणि पर्शियन, अरेबिक, मॅन्युस्क्रिप्ट ह्या सगळ्या म्हणजे मी लँग्वेजसुद्धा पर्शियन आणि अरेबिकसुद्धा माझं झालं आहे. माझं ॲडव्हान्स म्हणजे डिप्लोमा माझा झाला आहे ह्याच्यामध्ये
आणि मला पुढे पर्शियनमध्ये मला थोडंसं पुढे अजून अभ्यास करायचा आहे. जेणेकरून हा इतिहास आहे, तो आपण समजून घ्यावा, त्याचं संकलन करावा, अभ्यास करावा आणि जे मला समजत नाही तो मी समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून उजेडात नाही आल्या आहेत. काही अपरिचित किल्ले आहेत. फक्त एक अपरिचित किल्ला मी शोधून काढला की तो बारडगड आहे. तो 2000 साली असंच मी डोंगर यात्रामधनं मॅप बघून आप्पांनी सांगितलेला किल्ल्याचा रेफरन्स देऊन की मी तो किल्ला तिथपर्यंत जाऊन लोकांना कन्व्हिन्स करून मग सगळ्यांना घेऊन जाऊन ती वास्तू आम्ही बघितली. अशी काही वास्तू आहेत, असे काही किल्ले आहेत ते उजेडात यावे आणि आता बरेच नवीन किल्ल्यांचा शोध खूप म्हणजे आपले गिर्यारोहक आहेत, त्यांनी नवीन किल्ल्यांचा शोध घेतलाय. अपरिचित किल्ले आहेत. असे बरेचसे अपरिचित किल्ले मी बघितले. बघण्याचा प्रयत्न करते आणि ते जे नाही बघितले ते बघायचंय आपल्याला, की नाही आपण इथपर्यंत जायचं. हा किल्ला आहे आणि आमच्यासाठी, आपल्या सगळ्या शिवभक्तांसाठी महाराष्ट्रातला किल्ला म्हणजे आज जर का तो फक्त एक चिरा जरी असला, तर तो आम्हाला पूजनीय आहे. कारण का? तर तो महाराजांचे ते गडकोट आहेत आणि आम्ही तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो त्या मातीला आणि त्या महाराजांच्या स्वराज्याला, एवढंच आहे. मी ह्या राज्याभिषेकाला 350वा राज्याभिषेक होता. तसे माझे देशभरातले आता 600 किल्ले झालेले आहेत. महाराष्ट्रातले फक्त 470 झाले आहेत. तर मी एक महाराजांना पुढच्या राज्याभिषेकाला एक मानवंदना म्हणून माझे 500 किल्ले महाराष्ट्रातले, फक्त महाराष्ट्रातले मी पूर्ण करणार आणि महाराजांना मानवंदना देणार पुढच्या जूनमध्ये. जे नवखे आहेत त्यांनी सुरुवातीला तर एकटं जाऊ नये. म्हणजे अशा म्हणजे जे चांगले प्रोव्हाइड ग्रुप आहेत त्यांच्यासोबतच ट्रेकिंगला जावं. नवख्या ग्रुप बरोबर जाऊ नये. कारण काहीच माहिती आणि सगळी माहिती आता आपल्याला ह्याच्यावर मिळते. सगळ्या प्रिकॉशन काय घ्यायच्या त्या सगळ्यांना आता सांगायची गरजच नाही आत्ताच्या मुलांना. की काय तुम्ही फक्त प्रिकॉशन सगळ्या गोष्टींचं कपडे व्यवस्थित घाला. कारण आत्ताच मध्ये मागे एक इन्सिडेंट, आम्ही राजगडावर मधमाशा चावल्या. तर मधमाशा चावल्या तर हल्लीची मुलं परफ्यूम वगैरे लावून जातात. गडकोटांवर जाताना आपण पिकनिकला नाही जात आहोत. आपलं खाणं आपल्या जवळ पाहिजे, पुरेसं पौष्टिक अन्न. आपल्या सगळ्यात पहिली गोष्ट पाणी आणि अन्न हे आपल्या जवळ पाहिजे. बिस्किट आणि कुरकुरे ट्रेकला चालत नाही. मुलं कुरकुरेचे पाकिट घेऊन अक्षरशः येतात आणि उपाशी त्यांना त्रास होतो. चांगलं जेवण, घरचा डबा आणा, चपाती भाजी, पाणी भरपूर ठेवा सोबत. ह्या गोष्टी तुमच्या जवळ असाल, कुठे तुम्ही अडकलात तर तुम्हाला निदान तुमच्या जवळ जे काही खायला असेल ते तुम्ही खाऊ शकतात. निसर्ग आहे हा, कधी आपलं रौद्ररूप दाखवेल किंवा कधी काही अचानक बदलतो निसर्ग. सगळ्या गोष्टींचं, पावसाळ्यात निघत असाल तर सगळ्या गोष्टींचे तुमचे शूज व्यवस्थित पाहिजे, तुमची बॅग व्यवस्थित पाहिजे की जी पाठीवर लावता येते, अशी बॅग घेऊन तुम्ही जा. सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन घेऊन तुम्ही ट्रेकला निघा आणि जाणकार लोकांबरोबरच ट्रेकला जा. नवखे असतील तर त्यांनी अभ्यास करा आणि सगळ्या काळजी घेऊन जा. आणि जेव्हा तुम्ही गडावर जाल, तुम्हाला जरी रस्ता माहिती असला, GPS कधी कधी चुकीचा पण संदेश देतो किंवा चुकीची माहिती पण गुगल एखाद्या वेळेस लोकेशन सुद्धा कधी कधी चुकीचं दाखवतं. कसलाही अट्टाहास न करता गाईड घेऊन जा. गाईड तुम्हाला घेऊन जातो. आम्ही जेव्हा ट्रेक करायचो तेव्हा मी सांगितलं की आमची सॅक जी आहे ती पाठीवर जी लावायची ती कम्फर्टेबल सगळ्यात पहिली पाहिजे, की ती पाठीवर लावता येते. आणि मोजकं साहित्य, मोजके कपडे, पूर्ण बाह्यांचे, म्हणजे ऊन लागू नये, त्रास होऊ नये म्हणून चांगले शूज, चप्पल आणि चांगले कपडे, म्हणजे व्यवस्थित पूर्ण कपडे. हाफ पॅन्ट वगैरे घालू नका, पूर्ण कपडे घ्या. खायच्या वस्तू आपल्या सोबत ठेवा. आम्ही तर म्हटलं ना की जेव्हा जायचो, तेव्हा ट्रेक करायचो तेव्हा आमच्या हातात आमचं पुस्तक असायचं. त्याची आम्ही झेरॉक्स कॉपी काढून घ्यायचो, म्हणजे जायचा मार्ग कसा आहे तो. आणि ह्या सगळं साहित्य, आमचा शिदा, प्रत्येक जण आपला शिदा सुद्धा डाळ, तांदूळ, कांदा असं आम्ही बांधून घ्यायचो. माझ्या बॅगेमध्ये माझा शिदा असायचा, कंपल्सरी असायचं ते. आणि आता तसं नाहीये. आता सगळे पॅकेट, सगळे आपण रेडी पॅक आपण घेऊन जातो. हा जो फरक आहे तो.
आणि सगळ्या गोष्टी घेऊन भरपूर पाणी सोबत ठेवा. वाटेत कुठे पाणी आहे, कुठे नाहीये आणि पूर्व म्हणजे काय माहिती सगळी आपण आता वाचून घ्या, की ह्या ठिकाणी वाट कशी आहे, वाटेत कुठे पाणी आहे की नाही आणि पुस्तकांमध्ये सगळ्या गोष्टींची नोंद आहे. डोंगर यात्रामध्ये आहे, सांगती सह्याद्रीमध्ये ही जुनी पुस्तकं आहेत, ज्या आमच्या जुन्या गिर्यारोहकांनी लिहिले. सविस्तर सगळी माहिती दिली आणि आता तर प्रत्येका गिर्यारोहकाने असे नवीन-नवीन कितीतरी माहिती पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती अगदी माहिती काढून घ्या आणि मग त्या हिशोबाने तुम्ही तुमची सॅक भरा आणि तुम्ही ट्रेकिंगला निघा. आपण मला ही म्हणजे मला ऐकून घेतलं ह्याबद्दल लोकसत्ताचे खूप खूप आभार. आणि एक जाता-जाता एक सांगायचं आहे, की भटकंती स्वच्छंद भटकंती करा. महाराष्ट्राला सह्याद्री लाभलेला आहे. हे छत्रपती शिवरायांचे स्वराज्यातील गडकोट आहे आणि ह्या गडकोटांचं संवर्धन व्हावं, संगोपन व्हावं, हा वारसा पुढच्या पिढीने बघावा ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना झटायचं आहे आणि हा वारसा पुढच्या पिढीला सोपवायचा आहे. स्वच्छंद भटकंती करा, जोपासा आणि काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. गड किल्ल्यांवर केवळ भटकंतीच न करता त्याचं संवर्धन व्हावं या उद्देशाने हमीदा यांनी सुरू केलेला हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. लोकसत्ताकडून त्यांना या प्रवासासाठी शुभेच्छा. आज इथेच थांबूयात. नव्या माहितीसह आणि नव्या विषयासह आपण भेटूयात पुढच्या भागात.